सर्वांना नमस्कार. तर आजच्या या तासामध्ये आपण जो काही बुद्धिमत्तेचा तास चालू होता, बुद्धिमत्तेच्या पहिल्या व्हिडिओमध्ये 33 प्रश्न, व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये एक 40-40 प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर या ठिकाणी आता पुढची अंकमालिका, काही प्रश्न अंकमालिकेवरचे प्रश्न आपण घेणार आहोत. प्रत्येक प्रकारचे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. पण त्या अगोदर आपलं जे युट्यूब चॅनल आहे, आता या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये गणित म्हणजे ते गणित कुणासाठी, 5वी नवोदयसाठी, 8वी स्कॉलरशिपसाठी ते मिक्स आहे आणि सेम इंग्लिश आणि इंग्लिश या दोन्हीसाठी एकत्रित व्हिडिओ तिथं तयार करण्यात आलेला आहे. प्रश्न इंग्रजीमधून पण आणि मराठीतून पण. त्याच्यानंतर 10वी गणित भाग 1 आणि भाग 2, त्याच्यामध्ये भाग 1चं सराव प्रकरण पहिलं, दोन चलातील रेषीय समीकरणे, सराव संच 1.1 यावरील सर्व उदाहरणं आपण दिलेली आहेत. आणि हे 3 प्रकार आणि स्पेशल बुद्धिमत्ता हा एक घटक. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा युट्यूबच्या चॅनलमध्ये जाता तेव्हा तिथं प्ले लिस्ट आहे आणि त्या प्ले लिस्टमध्ये तुम्ही तिथं स्पेशल 3 रकाने केलेले आहेत. प्ले लिस्टमध्ये बुद्धिमत्ता, गणित आणि 10वी वेगळं केलेलं आहे. त्या 10वीच्यावर क्लिक केले की 10वीचे सगळे व्हिडिओ येतात. गणितामध्ये क्लिक केले की गणिताचे सर्व व्हिडिओ येतात आणि बुद्धिमत्तेमध्ये बुद्धिमत्तेचे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शोधण्यास काही त्रास होणार नाही. ठीक आहे. तर बघा, काही प्रश्न आपण घेणार आहोत. तर पहिला जो प्रश्न आहे 11, 13, 17, 25, 32. 11, 13, 17, 25, 32. आता या ठिकाणी याच्या पुढची संख्या आपल्याला काढायची आहे अंकमालिकेमध्ये. इथं नंबर टाकलेला आहे मी 34 नंबर टाकलेला आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये 33 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. ओके. तर या बघा, तर आता या ठिकाणी आपल्याला पुढची संख्या काढायची. आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये आला, आता आपण काय करतो, फरक काढण्याचा प्रयत्न करतो. 11 आणि 2 13. आता ह्याच्यामध्ये 2चा फरक आहे, ह्याच्यामध्ये 4चा फरक आहे. 17 आणि 8 25. बघा, ह्याच्यामध्ये 2चा, ह्याच्यामध्ये 4चा आणि ह्याच्यामध्ये 8चा. मग आपल्याला काय वाटतं, आता हा प्रश्न आहे 11, 13, 17, 25, 32. आता ह्याच्यामध्ये 2चा फरक आहे, ह्याच्यामध्ये 4चा फरक आहे, ह्याच्यामध्ये 8चा फरक आहे. मग लगेच आपल्याला काय वाटतं, आपलं उत्तर बरोबर चाललेलं आहे. 2 दुनी 4 आणि 4 दुनी 8, त्याची दुप्पट होत चालले. परंतु 25 आणि 7 32 झालेला आहे. मग असं म्हणायचं का प्रिंट मिस्टेक आहे मग परीक्षेमध्ये, पेपरमध्ये? अजिबात नाही. तिथं काहीतरी वेगळा नियम वापरलेला असतो, म्हणजे तो नियम इथं नाहीये. म्हणजे आता इथं काय करावं लागेल बघा, इथं काहीतरी वेगळी रचना केलेली आहे आणि हे जे प्रश्न आहेत त्याच आधारावर प्रश्न आहेत. तर जो काही 11 त्याच्यामध्ये जे 2 अंक आहेत 1 आणि 1, त्या दोघाची बेरीज त्याच्यामध्येच मिसळलेली आहे. नीट लक्ष द्या, त्या दोघाची बेरीजच त्याच्यामध्ये मिसळलेली आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये ही 1 आणि 1 2, 11 अधिक 2 बरोबर 13. पुन्हा 3 आणि 1 4, 13 मध्ये 2 अंक आहेत 1 आणि 3, 3 आणि 1 4, 13 अधिक 4 बरोबर 17. 7 आणि 1 8, 17 अधिक 8 बरोबर 25. आणि 25 अधिक 5 आणि 2 7, 25 आणि 7 32. आणि 32 मध्ये कोणते 2 अंक आहेत? 3 आणि 2 आहेत. 32 आणि 5, 3 आणि 2 5, 32 आणि 5 37. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 37 आलं. उत्तर काय आलं? 37 आलं. बघा, या ठिकाणी उत्तर म्हणजे कसं आलेलं आहे? 37. म्हणजे त्या 2 अंकाची बेरीज त्याच्यामध्येच मिसळायची. 1 आणि 1 2, 11 आणि 2 13, 1 आणि 3 4, 13 आणि 4 17, 7 आणि 1 8, 17 आणि 8 25, 5 आणि 2 7, 25 7 32, आणि 3 आणि 2 5, 32 आणि 5 37. अशा प्रकारे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्या प्रश्नामध्ये इथं 12. आता इथं पण तसंच असं वाटतं आपल्याला, 12 आणि 2 14, इथं 2चा फरक आहे, इथं 4चा, त्याच्यानंतर इथं 8चा, आणि पुन्हा इथं कितीचा फरक आहे? 12चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 12चा फरक आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाची दुप्पट होत गेलेली आहे. इथं पण जमतं इथं, परंतु काय केलेलं आहे बघा,
इथं अंकाचा जो काही आहे अंकाचा गुणाकार केलेला आहे. गुणाकार म्हणजे कसं, बे यक्क बे 12 अधिक ह्या दोन अंकाचा गुणाकार 12 बे यक्क बे 12 आणि 2 14. त्याच्यानंतर 14 4 1 4 14 आणि 4 18. त्याच्यानंतर 18 8 1 8 18 आणि 8 26. त्याच्यानंतर 26 6 दुनी 12 26 आणि 12 38. आता 38 8 त्रिक 24 आणि 38 आणि 24 किती होईल, 38 आणि 24 62. म्हणजे पहिल्याच्या गणितामध्ये बेरीज केलेलं होतं, आता ह्या दुसऱ्या गणितामध्ये अंकाचा गुणाकार त्याच संख्येमध्ये मिसळलेला आहे. म्हणजे उत्तर किती आलं, 62 आलं. उत्तर किती आलं, 62 आलं. बघ ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न, ही प्रत्येक वेळेस त्याचं स्पष्टीकरण मी इकडच्या बाजूला देत आहे, ते तुम्ही लिहून घेत चला. त्याच्यानंतर 21 23 29 47 75. आता ह्याच्यामध्ये पण बघा काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये पण मला वाटतं की गुणाकारच केलेला आहे, वाटतं अंकाचा गुणाकारच केलेला आहे. 21 आहे 21 अधिक बे एक बे 21 आणि 2 23 23 अधिक बे त्रिक 6 23 आणि 6 29. पुन्हा 29 9 दुनी 18. नीट लक्ष द्या, 9 दुनी 18. आपण फरक जर काढायला गेलो तर ह्याच्यामध्ये 2चा फरक, ह्याच्यामध्ये 6चा फरक, पुन्हा इथं 18चा फरक, बरोबर आहे का. म्हणजे 18चा फरक होतो, त्याच्यामुळे तिथे फरकामध्ये बसत नाही, तर गुणाकारच करावा लागतो. मग 29 आणि 18 किती आलं, 47. 47 अधिक 7 चौक 28 47 आणि 28 75. 75 अधिक 7 5 35 75 आणि 35 110. 75 आणि 35 किती आलं, 110. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 110 आलं. याचं उत्तर 110 आलं. पुढचा प्रश्न 23 28 38 49 आणि 62. या ठिकाणी बघा 23 अधिक 2 आणि 3 5 23 आणि 5 28 28 8 आणि 2 10 28 आणि 10 38. त्याच्यानंतर 38 8 आणि 3 11 38 आणि 11 41 38 आणि 11 49 49 9 4 13 49 आणि 13 62 62 6 आणि 2 8. मग 62 ना किती झालं, 70. हे या प्रश्नाचं काय झालं, उत्तर. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न 38 नंबरचा 91 83 78 77. आता या ठिकाणी 91 आलेला आहे. आता 91 आलेला आहे, परंतु आता ही संख्या काय झालेली आहे, कमी होत गेलेली आहे संख्या. उतरता क्रम आहे. आतापर्यंत संख्या सगळ्या वाढत गेलेल्या होत्या, आता या संख्या काय झालेल्या कमी होत गेलेल्या आहेत. म्हणजे वजाबाकी केला असावं. कमी होत गेलेल्या आहेत याचा अर्थ काय झालं, वजाबाकी केलेल्या असाव्यात. म्हणजेच 9 मधून 1 गेलं 8 राहिलं, दोघाची वजाबाकी. 9 मधून 1 गेलं 8 राहिले, 91 मधून 8 गेले,
83 राहिले. 91 मधून 8 गेले 83 राहिले. पुन्हा 83. 8 मधून 3 गेले 5 राहिले. 8 मधून 3 गेले 5 राहिले. 83 मधून 5 गेले 78. बरोबर आहे. पुन्हा 78. आता 8 मधून 7, आता 7 मधून 8 जात नाही, तिथं 8 मधून 7 वजा 1. 78 मधून 1 गेलं 77. आता 77 बघा, 7 मधून 7 गेले 0, म्हणजे उत्तर काय येणार? 77च येणार. पर्यायामध्ये असतात, बरेच पर्याय असतात, 77 पण असतं आणि आपल्याला वाटतं डबल 77 कसं काय उत्तर येईल, परंतु या नियमानं उत्तर काय येऊ शकतं? 77 उत्तर येऊ शकतं. म्हणजे उत्तर काय झालं? 77 झालं. बघा, अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहेत. यानंतर 39वा प्रश्न. आता हा प्रश्न बघा, 0, 4, 18, 48 असं दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी थोडं वेगळ्याच फरकावर आधारित हे विचारलेले आहेत प्रश्न 0, 4 चे. आता 0 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. 4 आणि 18 मध्ये 14चा फरक आहे. 14. आता 18 आणि 48 मध्ये 18, 10, 28, 10, 38 म्हणजे 30चा फरक आहे. फरकावर आधारित नाही. 14, 30चा फरक होऊ शकत नाही. आता या ठिकाणी काय करावं लागेल मग? 0 काय कधी येईल? 4 कधी येईल? 0 कधी येतंय? कधी कोणत्या तर 2 अंकाची वजाबाकी केल्यानंतर 0 येतं. असं तर कुठला गुणाकार 0 नाही. सुरुवातीला 0 दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी वर्गावर आणि घनावर आधारित हा प्रश्न असा दिसत आहे. तर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, की 0 जे आहे 1चा घन 1, त्याच्यामधून पण जर 1 वजा केलं तर 0 येतं. परंतु 1चा घन वजा 1चा वर्ग असं पण केलं तरी 0च येतं. परंतु पुढच्या ह्याच्यावर आधारित आहे 4. आता बघा, 1चा घन वजा, आता इथं काय आहे माहिती नाही, 1चा वर्ग आहे का काय आहे माहिती नाही, कारण दोघांची 1चा वर्ग एकच येणार आहे. परंतु पुढचं बघूया आपण. 2चा घन आणि 2. आता 2चा घन 8, 8 मधून 2 गेले 6 राहतात, परंतु 4 आहे. म्हणजे 2चा वर्ग म्हणजे 8 वजा 4 म्हणजे 4, म्हणजे इथं वर्गच आहे. बरोबर आहे का? 2चा घन 8, 2चा वर्ग 4, म्हणजे घनामधून त्याचाच वर्ग वजा केलेला आहे. त्याच्यानंतर 3चा घन आणि 3चा वर्ग 27 वजा 9 बरोबर 18. 4चा घन वजा 4चा वर्ग 64 वजा 16. 64 मधून 16 गेले 48 राहिले. आता 5चा घन वजा 5चा वर्ग 125 मधून 25 वजा केलं, म्हणजे उत्तर किती आलं? 100 उत्तर आलं. 100. उत्तर किती आलं? 100 उत्तर आलं. आणि शेवटचा प्रश्न, हा पण प्रश्न असाच आहे, तो तुम्ही स्वतःहून करू शकता. इथं 900 आलेला आहे. 900 म्हणजे कोणत्या वर्ग संख्येजवळची किंवा कोणत्या घनसंख्येजवळची संख्या आहे बघा. तर 1000, तर 10चा घन वजा 10चा वर्ग म्हणजे 10चा घन 1000 आणि 10चा वर्ग 100. 1000 मधून 100 वजा केलं 900 आलं. पुन्हा इकडं कमी होत गेलेलं आहे, उतरत आहे. म्हणजे 10चा घन वजा 10चा वर्ग, 9चा घन वजा 9चा वर्ग, 8चा घन वजा 8चा वर्ग आणि 7चा घन वजा 7चा वर्ग. अशा पद्धतीच्या आधारावर हे प्रश्न आहेत. तर हे सर्व प्रश्न व्यवस्थित तुम्हाला सांगितलेले आहेत. यानंतर पुढचे प्रश्न. या ठिकाणी पुढचे प्रश्न बघा. आता प्रश्न अंकमालिकेचे प्रश्न जास्तीत जास्त फरकावर सुटतात असा एक भ्रम आहे विद्यार्थ्यांमध्ये. असं होऊ शकत नाही. त्या ठिकाणी तो जर प्रश्न तुम्हाला समजला तर तो एका सेकंदात सुटतो, नाही समजला तर सुटतच नाही. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रश्न पाहत आहोत. या ठिकाणी बघा 3, 2, 2, 5, 5, 7 आणि 7, 12. आता ह्याच्यामध्ये 1चा फरक, ह्याच्यामध्ये 3चा फरक, ह्याच्यामध्ये पुन्हा 2चा फरक, ह्याच्यामध्ये 5चा फरक, म्हणजे हा फरकावर प्रश्न नाही.
काहीतरी थोडी वेगळी टॅक इथं वापरलेली असते. तर या ठिकाणी बघा हे प्रश्न, तर या ठिकाणी दोघांची बेरीज केलेला आहे. 3 आणि 2, 3 आणि 2 5. पुन्हा पाठीमागचा अंक पुढच्या अंकामध्ये ऍड केलेला आहे. 2 आणि 5 7. त्याच्यानंतर 5 आणि 7 12 आणि 7 आणि 12, 7 आणि 12 19, 7 आणि 12 19. एकदम सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी पण 15 आणि 3 18, सॉरी 12 आणि 3 15, 15 आणि 3 18, 18 आणि 15 33 आणि 33 आणि 18 किती होतं बघा. 33 आणि 18, 8 आणि 3 11, एक हात चालला 3 आणि 2 5, म्हणजे किती होतं 51. किती होतं 51. ओके. त्याच्यानंतर म्हणजे पाठीमागचा अंक पुढच्या अंकामध्ये मिसळलेला आहे. यानंतर बघा इथं 2 आणि 3 5, इथं बेरीज केलेलं नाही. बेत्रिक 6, म्हणजे काही ठिकाणी बेरीज केलेला आहे, काही ठिकाणी गुणाकार केलेला आहे. बेत्रिक 6, 6 18, या ठिकाणी गुणाकार चुकलेला आहे वाटतं बहुतेक. इथं 108 आहे. बेत्रिक 6, 6 18, 18 18 95 18 संग 108 आणि 108 गुणिले 18, 108 गुणिले 18, 18 8 224, 24 ला 4 हातचे आले 22, 22 ला 2 हातचे आले 2, 18 1 18 आणि 2 20. तर याचं उत्तर येतं 2024. एकशे 8 गुणिले 18, 18 8 144 ला 4 हातचे आले 14, 14 ला 4 हातचाला 1, 18 1 18 आणि 1 19, म्हणजे उत्तर काय आलं 1944. 1944 या दोघांचा गुणाकार काय आला 1944 आला. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये बघा. आता ह्या पुढच्या प्रश्नामध्ये पाहायचं झालं तर 2 2 4 12 48. आता या ठिकाणी 2 म्हणजे बे दोन्ही 4, आपल्याला सुरुवातीला पाहिल्यानंतर असं वाटतं की बे दोन्ही 4, परंतु इथं 4 दोन्ही 8 नाही झालं, बरोबर आहे. परंतु इथं 12 चौक 48 वाटतं तसं, परंतु तसा प्रश्न तो नाहीये, बरोबर आहे, थोडासा वेगळा आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, याला 1 न गुणलेला आहे, याला 1 न गुणलेला आहे, याला 2 न गुणलेला आहे, याला 3 न गुणलेला आहे, याला 4 न गुणलेला आहे आणि याला किती न गुणावं लागेल 5 न गुणावं लागेल. बे 1 बे, बे दोन्ही 4, 4 त्रिकोण 12, 12 चौक 48, 5 48, 40 ला 0 हातचे आले 4, पाऊण चौक 20 आणि 4 24, म्हणजे उत्तर किती आलं या ठिकाणी 240 आलं. म्हणजे 1 2 3 4 या प्रत्येक अंकानं काय केलेलं आहे गुणत गेलेला आहे. या ठिकाणी पण याच पद्धतीने आहे. 3 1 3, 3 2 6, 6 3 18, 18 चौक 72 आणि 72 गुणिले 5, 5 2 10, 10 ला 0 हातचाला 1, 5 7 35 आणि 1 36. तर या ठिकाणी उत्तर किती आलं 360. त्याच्यानंतर खालचे तर 2 प्रश्न परीक्षेमध्ये पडल्यानंतर ज्यांचं वर्ग आणि घन परफेक्ट आहे त्यांना 1 सेकंद सुद्धा लागणार नाही, 0 सेकंदामध्ये उत्तर येईल. कसं या ठिकाणी बघा 525 636 749 864 981, आपल्याला ते प्रश्न समजले पाहिजेत. म्हणजेच काय होईल बघा, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, म्हणजेच 10 चा वर्ग 100, म्हणजे उत्तर काय आलं 10,100. उत्तर काय आलं 10,100. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे हा घनावर आहे. कशावर आहे घन. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64 आणि 5 चा घन 125,
म्हणजे 6चा घन 216, म्हणजे उत्तर काय आलं 6216. म्हणजे वर्ग आणि घन यावर आधारित अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि जास्तीत जास्त त्याला 1 सेकंद सुद्धा वेळ लागत नाही, परंतु समजलं पाहिजे. बरेच विद्यार्थी काय करतात, लगेच त्याचा फरक काढा, बरंच चुकतात आणि एकदा प्रश्न चुकला की मानसिकता बदलते. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न अतिशय महत्वपूर्ण आहेत. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा, 4 3 12 9 36 81. तर त्याच्या पुढची संख्या आपल्याला काढायची आहे. आता या ठिकाणी आता 4 3 12, आता 4 3 12 जर आपण जर विचार केला तर लगेच आपल्याला कळतं की 4 त्रिकोण 12, म्हणजे डायरेक्ट आपल्याला लगेच पाडा लक्षात येऊ शकतो. आपण फरक जर म्हणलं तर फरकावरचा हा प्रश्न नाही, कारण 4 आणि 3 मध्ये 1चा फरक, 3 आणि 12 मध्ये 9चा फरक, पुन्हा 12 आणि काय आहे 9 आहे, पुन्हा 3चा फरक, पुन्हा 36 आणि 81, त्याच्यामुळे फरकावरचा हा प्रश्न नाही. वर्ग घनाचा पण प्रश्न नाहीये, कारण इथं 3 कुणाचा वर्ग नाही, 12 कुणाचा वर्ग नाही, म्हणजे हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. तर या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी एकाधिक संख्येचा विचार केलेला आहे, एकाधिक संख्येचा. आता या ठिकाणी 4 गुणिले 3 इथं 12 येतं, पण 12 गुणिले 3 केल्यानंतर 9 येत नाही. 12 गुणिले 3 इकडे 36, इथं 36 81, खूप वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे. म्हणजे इथं एकाधिक संख्येचा विचार जर केला तर अशा पद्धतीने 4 गुणिले 3, त्याच्यानंतर 12 गुणिले 3, 4 गुणिले 3, 12 गुणिले 3. आता पुढची संख्या काढायची आहे आपल्याला ह्याच्यानंतरची, म्हणजे 36 त्रिक 108, 36 त्रिक 108 डायरेक्ट उत्तर येईल. मग या राहिलेल्या अंकात त्याचं पण बघा, 3चा वर्ग 9 आणि 9चा वर्ग 81, आणि ह्याच्या पुढची जर संख्या तुम्हाला काढायची असेल त्याच्या पुढची संख्या तर 81चा वर्ग तुम्हाला करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीचा प्रश्न आहे. एकाधिक संख्या 4 त्रिकोण 12, 12 त्रिक 36 आणि 36 त्रिक 108, आणि दुसरे पुन्हा 3चा वर्ग 9, 9चा वर्ग 81, त्याच्यामुळे पुढचे आपल्याला विचारलं नाही, एवढाच प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी हा प्रश्न बघा, -4/7, -4/7, 6/7, -2/7, 4/7, 0, आणि इथं प्रश्नार्थ चिन्ह दिलेलं आहे. आता या ठिकाणी 2 ठिकाणी प्रश्नचिन्ह दिले, म्हणजे या ठिकाणी 2 ठिकाणचं उत्तर आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी बघा, जे काही अपूर्णांक दिलेत, -4/7, 6/7, -2/7, आता हे ऋण चिन्ह आहे इथं, बरोबर आहे. इथं 6 आहे, पुन्हा इथं -2 आहे. आता या ठिकाणी आपण 2-3 पद्धतीने आपण विचार करू शकतो. कोणत्या पद्धतीनं, की -4 आणि किती 6, -4 आणि 6 मध्ये फरक कितीचा आहे, तर कितीचा येईल, अधिक वजा, म्हणजे फरक काढण्यासाठी -4 -6 अशा पद्धतीने ऋण ऋण धन 6 10चा फरक होईल. कितीचा फरक होईल, 10चा फरक होईल. त्याच्यानंतर बघा, पुन्हा ह्याच्यामध्ये 10चा फरक आहे का, अजिबात नाही. 6 आणि 2 8चा फरक होतो ह्याच्यामध्ये, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये होईल का फरक, इथं दुसऱ्या पद्धतीनं पण गणित सुटतं. कोणत्या पद्धतीनं, इथं पण एकाडे एक विचार करा, या पद्धतीनं -4 आणि -2, -4 आणि -2, जर -4 मध्ये +2 मिसळलं, -4 मध्ये +2 मिसळलं तर अधिक वजा वजा आणि मोठ्या संख्येची चिन्ह -2 येतं, हो का, -2. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, +2 मिसळायचं आहे, बरोबर आहे. पुन्हा ह्याच्यामध्ये तसंच -2 मध्ये +2 मिसळलं, अधिक वजा वजा 2 मधून 2 गेले, हो का, 0 राहिलं, बरोबर आहे का.
शून्यामध्ये पण 2 मिसळावं लागल. 0 अधिक 2 बरोबर 2. 0 अधिक 2 बरोबर 2. हे झालं एक उत्तर. आता आपल्याला त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर काढायचं आहे. म्हणजे याचा विचार करावा लागेल. आता इकडे बघा, 6 या दोघांचा विचार करा. 6 मधून 2 गेले 4 राहिले. 6 मधून 2 गेले 4 राहिले. आता 4 मधून 2 गेले 2/7. 2/7 अशा प्रकारे ही दुसरं उत्तर झालं. म्हणजे इथं एकाधिक संख्येचा विचार करायचा आहे. -4 मध्ये 2 मिसळलं की -2 येतात. बघा इथे केलेले आहे. -4 मध्ये 2 मिसळलं की -2 येतं. अधिक वजा वजा. -2 मध्ये 2 मिसळलं की अधिक वजा वजा. 2 मध्ये 2 गेले 0 राहिले. आणि 0 मध्ये 2 मिसळलं की 2, म्हणजे हे 2 आलं. त्याच्यानंतर अंशाचा फक्त विचार करा. छेद सर समानच आहे. अंशाचा फक्त विचार करा. 6 मधून 2 गेले 4 राहिले. 4 मधून 2 गेले 2 राहिले. म्हणजे उत्तर काय आलं? 2/7. पुढे 50वा प्रश्न. 80, 82, 48, 26 प्रश्नार्थक चिन्ह आणि 2 इथं केलेला आहे. आता 82, 48. 82 संख्या 48 संख्या या वर्गापेक्षा 1 न कमी असलेल्या संख्या म्हणजे वर्गावर आहे. सोपा प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी 82 म्हणल्यानंतर 9चा वर्ग अधिक 1, पुन्हा 7चा वर्ग वजा 1, 7चा वर्ग वजा 1, त्याच्यानंतर 5चा वर्ग अधिक 1 म्हणजे 1 अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा. पुन्हा 9 मधून 2 गेले 7 राहिले. 7 मधून 2 गेले 5 राहिले. 5 मधून 2 गेले 3 राहिले. 3चा वर्ग वजा 1, 3चा वर्ग वजा 1, 3चा वर्ग 9 आणि 9 मधून 1 गेलं 8 राहिलं. म्हणजे उत्तर काय आलं? इथं 8 उत्तर आलं. उत्तर काय आलं? 8 उत्तर आलं. 8. बरोबर आहे. वर्गामधून आहे. 9चा वर्ग अधिक 1, पुन्हा 7, 7चा वर्ग वजा 1, 5, 5चा वर्ग अधिक 1, 3, 3चा वर्ग वजा 1. अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा 51 नंबरचा. 17, 34, 102, 408. आता 17 आणि 34 एकाच पाड्यातला आहे. 17 दुने 34. 17 दुने 34. 17 गुणिले 2. बरोबर आहे. ह्याला 2 न गुणलेला आहे. 34 गुणिले 3 करून बघा. 3 चौक 12 अजून हात चालाय. ह्या 3 न गुणलेला आहे. याला 4 न गुणलेला आहे. म्हणजेच याला काय करावं लागेल? 5 न गुणावं लागेल. 45, 40, 40 ला 0, हा 4 4, 4 ला 4 आणि 5 चौक 20. म्हणजे उत्तर किती आलं? 2040 उत्तर आलं. 2, 3, 4, 5 या संख्येनं गुणलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता ह्या प्रश्नामध्ये बघा 1, 1, 2, 3, 5, 8, 13. इथे जर विचार केला बघा बघा 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13. आता 13 आणि 8, 13 आणि 8 किती? 13 आणि 8 21. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलं? 21 आलं. उत्तर काय आले? 21. सोपा प्रश्न आहे. म्हणजे पाठीमागच्या संख्येमध्ये पुढचा संख्या मिसळायचा आहे. आणि शेवटचा प्रश्न 210, 177, 144, 111. आता या प्रश्नामध्ये बघा 210 कुठल्या वर्गसंख्येच्या जवळचा संख्या नाहीये. 177, 144, 111 ह्याच्यामधला फरक काढून बघूया आपण. 210 वजा 177. 10 मधून 7 गेले 3 राहिले. इथला हातचा इथं घेता इथं 0 राहिले. 10 मधून 7 गेले 3 राहिले. 33चा फरक आहे. यामध्ये 33चा फरक आहे. 177 मधून 144 वजा करा. 7 मधून 4 गेले 3 राहिले. 7 मधून 4 गेले 3 राहिले. म्हणजे 0 1 1 काय झालं? कटलं. इथं पण
4 मधून 1 गेलं 3 राहिले, 4 मधून 1 गेलं 3 राहिले. म्हणजे या ठिकाणी 33च्या फरकाने संख्या कमी होत गेलेली आहे. म्हणजे 111 मधून 33 का करावं लागेल, वजा करावं लागेल. 11 मधून 3 गेले 8 राहिले, इथं 10 मधून 3 गेले 7 राहिले. म्हणजे उत्तर किती येईल, 78. उत्तर किती येईल, 78. व्यवस्थित प्रश्न बघून घ्या. बघा पुढचे प्रश्न. 54 नंबर. सुरुवातीला प्रश्न दिले, आता सगळे लिहून घेत चला. तुम्ही थोडासा स्टॉप करून व्हिडिओ तुम्ही विचार करत चला. आता बघा या ठिकाणी 2, 4, 3.5, 6.5 पुढे सगळ्या पॉइंटच्या संख्या आहेत. या ठिकाणी कसल्या संख्या आहेत, पॉइंटच्या संख्या आहेत. आता पॉइंटच्या संख्या आहेत म्हटल्यानंतर इथं 2, 4 ठीक आहे, परंतु इथून पुढचं गणित पूर्णपणे बदललेलं आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी 2 आणि 4चा तर काही संबंध नाहीये किंवा कुठं वर्ग घनावर आधारित नाही. बरोबर आहे. म्हणजेच काय करावं लागेल या ठिकाणी, आता 2 आणि 4 हे तरी येत नाही. बरोबर आहे. इथं या ठिकाणी एक आड एक संख्या, त्या एक आड एक संख्येचा तिथं बेरीज केलेली आहे. बघा एक आड एक संख्येची, बघा या ठिकाणी 2 आणि 3.5 त्याच्यामध्ये 1.5 मिसळलेला आहे. 2 मध्ये 1.5 मिसळलं 3.5, 3.5 मध्ये 1.5 मिसळलं 5.0, 5.0 मध्ये 1.5 मिसळलं 6.5 आणि 6.5 मध्ये 1.5 मिसळलं 8 येतं. म्हणजे इथं 1.5 बरोबर आहे. याची प्रत्येक अंकामध्ये 1.5 त्याची बेरीज करण्यात आलेली आहे. 2 अधिक 1.5 3.5, 3.5 अधिक 1.5 5.0, 5.0 अधिक 1.5 6.5, 6.5 अधिक 1.5 8 म्हणजे 8.0. परंतु आपल्याला याच्या पुढचं काढायचं म्हणजे दुसऱ्या अंकमालिकेचा विचार करावा लागेल. या ठिकाणी बघा इथं पण त्याच पद्धतीने या ठिकाणी 4 2 6 म्हणजे 2.5 अधिक 2.5, 6.5 अधिक 2.5 म्हणजे 9 झालं. 9 अधिक 2.5 म्हणजे 11.5 झालं. आणि 11.5 अधिक 2.5, 5 आणि 5 10 0 हाताला 1, 2 आणि 2 4 आणि 1 ला 1 म्हणजेच 14.0. म्हणजे उत्तर काय आलं, 14.0 आलेला आहे. म्हणजे एकाड एक संख्येमध्ये पाठीमागच्या संख्येमध्ये पुढची संख्या येण्यासाठी वरच्या अंकमालिकेमध्ये 1.5 मिसळलेला आहे आणि खालच्या अंकमालिकेमध्ये 2.5 मिसळलेला आहे. खूप सुंदर प्रश्न. पुढचा प्रश्न बघा 27 13 त्याच्यानंतर 27 13 12 आणि 16.5. 27 13 12 16.5. आता हे 27 आणि 13 त्याच्यानंतर 12 आहे, त्याच्यानंतर 16.5 आहे. आता या ठिकाणी आपण जर विचार केला एकाड एक संख्येचा, आपण जर विचार केला 27 आणि 12, 27 आणि 12 नाही काही जजमेंट जमत नाहीये. बरोबर आहे. 27 आणि 13 13 दुनी 26 आणि 1, परंतु 12 लगेच आहे. मग या ठिकाणी काय करावं लागेल, या ठिकाणी खूप वेगळ्या पद्धतीनं पॉइंटच्या पद्धतीनं इथं क्रिया केलेली आहे. म्हणजेच काय तर 27 न जे काही भाग आहेत 0.5 या गणितामध्ये बघा नीट लक्ष द्या. या ठिकाणी 27 याला 0.5 न गुणलेला आहे. 27 5 135 इकडे दिलं पॉइंट. बरोबर आहे. 27 ने 0.5 या ठिकाणी ही केलेला आहे, मिसळलेला आहे आणि 27 ने 0.5 ला गुणून त्याच्यानंतर 0.5 त्याच्यातून वजा केलेला आहे. 0.5 त्याच्यातून काय केलेला आहे, वजा केलेला आहे. 5 मधून 5 गेले 0
आणि 13ला 13. बघा म्हणजे 27ला 0.5 न गुणलं आणि त्याच्यातून 0.5 वजा केलं तेव्हा 13 येते. तेव्हा काय येते? 13 येते. आता 13ला का करायचं? आता 0.5च्या पुढचा भाग कोणता? 1. 0.5 1 1.5 2 2.5 3 अशा पद्धतीचे भाग आहेत. मग 13ला कशाने गुणावं लागेल? 1 न गुणावं लागेल. 13 गुणिले 1 वजा 1. 13 1 13 आणि 13 मधून 1 गेलं 12. आता 1.5 या ठिकाणी 12 गुणिले 1.5 वजा 1.5 म्हणजे 12ला 1.5 न गुणा. 15 दुनी 30 ला 0 हातची आली 3. 15 1 15 आणि 3 18 आणि त्याच्यानंतर 1 नंतर पॉइंट दिला 18 आणि त्याच्यामधून 1.5 वजा करावं लागेल. ह्याच्यामधून 1.5 का करावं लागेल? वजा करावं लागेल. इकडचा हाच इकडे गेला 10 मधून 5 गेले 5 राहिले. 7 मधून 1 गेलं 6 राहिले. 1 ला 1 म्हणजे 16 पॉइंट का आलं? 5 आलं. आता ह्या 1.5 झाल्यानंतर आता इथं 2 गुणिले वजा 2 गुणिले 2 वजा 2 म्हणजे 16.5 ला 2 न गुणावं लागेल. 16.5 ला 2 न गुणावं लागेल. 2 पंचे 10 ला 0 हात चाला 1 2 सकी 12 1 13 3 हात चाला 1 2 1 2 आणि 1 3 म्हणजे किती आलं? 33. 16.5 ला 2 न गुणलं 33 आलं. आणि 33 मधून किती वजा करावं लागेल? 2 वजा करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी उत्तर का आलं? 31 उत्तर आलं. बघा विचार करायला मला प्रश्न आहे हा. सुरुवातीला 27ला 0.5 न गुणायचं 0.5 वजा करायचं. 13ला 1 न गुणायचं 1 वजा करायचं. 12ला 1.5 न गुणायचं 1.5 वजा करायचं. 16.5 ला 2 न गुणायचं 2 वजा करायचं. आता ही 2 आणि 31 ला पुन्हा 2.5 न गुणा आणि 2.5 वजा करा तर उत्तर काय येते? 75 येतं. खूप सुंदर प्रश्न होता हा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघा. 3 17 45 87. 3 17 47 85. बघा विचार करा. 3 3 चा पाडा 3 5 15 2 17 होत नाही. बरोबर आहे का? 3 संग 18 म्हणजे या ठिकाणी त्याच्यामधला फरक काढूया. 17 मधून 13 गेले 14चा फरक आहे. 45 मधून 17 गेले 45 मधून 17 गेले. पंचेचाळीस मधून 17 गेले. 15 मधून 7 गेले 8 राहिले. 3 मधून 1 गेलं 2 राहिले 28. 28चा फरक. 87 मधून 45 गेले. 7 मधून 5 गेले 2 राहिले. 8 मधून 4 गेले 4 राहिले. 42चा फरक. म्हणजे फरक कसा होत आहे बघा. 14 1 14 14 2 28 14 3 42 म्हणजे 14 चोक 56 म्हणजे 87 मध्ये 56 का करावं लागेल आपल्याला? मिसळावं लागेल. 6 7 13 3 हात चालय 8 आणि 5 13 आणि 14 143 उत्तर. किती उत्तर? 143 म्हणजे फरकावर आधारित हा प्रश्न होता. पुढे पुढचा जो प्रश्न आहे तो बघा. 12 6 12 6 18 9. 12 6 18 म्हणायचं का? मग 18 6 9 इथे दिलेलं आहे म्हणजे येणार नाही. मग 12 मध्ये 6 मध्ये फरक किती आहे? 6चा. ह्याच्यामध्ये 12चा फरक, ह्याच्यामध्ये 9चा फरक. म्हणजे फरकावर पण नाही, म्हणजे कुठल्या तरी वेगळ्याच पद्धतीनं होतं. वर्गघन पण नाही. मग काय केलेलं आहे? 12ला कशानं भागल्यावर 6 येतं? 12ला 2 न भागल्यानंतर बघा 12ला 2 न भाग घालायचं म्हणजे उत्तर काय येतं? 6 येतं. पुन्हा 6ला 3 न गुणायचं. उत्तर काय आलं? 18 आलं. 6ला 3 न गुणल्यानंतर किती आलं? उत्तर 18 आलं. पुन्हा 18ला 2 न भाग घालायचं म्हणजे उत्तर काय आलं? 9 आलं.
सुरुवातीला 2 न भाग घालायचे, पुन्हा 3 न गुणायचा, पुन्हा 2 न भाग घालायचा आहे, पुन्हा 3 न गुणायचा आहे. या ठिकाणी पुन्हा याला 3 न गुणावं लागेल, म्हणजे 9 त्रिक उत्तर काय येईल? 27. 9 त्रिक 27. बरोबर आहे. 12 6 18 9. 9 त्रिक 27 उत्तर येईल. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 128, 96, 54 आणि 20. कुठल्याही अंकमालिकेचा प्रश्न आला आणि आपण उद्याच्या तासामध्ये अंकमालिकेमध्ये या प्रकारावर आधारित 8वीच्या स्कॉलरशिपमध्ये, 8वीच्या NMSच्या परीक्षेमध्ये, 5वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न पडलेले आहेत ते पण आपण घेणार आहोत. बघा 128, 96, 54 आणि 20. तर 128, 96, 54 आणि 20. आता या ठिकाणी फक्त ह्या संख्येकडे जर पाहिलं तर ह्याच्यामध्येच उत्तर लपलेलं आहे. या ठिकाणी बघा, हे 12 आणि ही 8. 12 8 96, म्हणजे 12 न 8 ला गुणल्यानंतर 96 येतं. पुन्हा या दोघाचा गुणाकार 9 सखी 54, पाऊण चोक 20. मग 2 न 0 ला गुणल्यावर उत्तर काय येतं? 0 येतं. आणि पर्यायामध्ये जर 0 असलं तर आपल्याला सुरुवातीला वाटत पण नाही की 0 उत्तर निघेल म्हणून. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न याच्या बदला 2/4, 6/8, 14/16 आणि 30/32. तर या ठिकाणी आपण ह्याच्या अगोदर असा एक प्रश्न अपूर्णांकाचा पाहिलेला होता. तर पहिल्या प्रकरणामध्ये कसं होतं? अंश आणि छेदाची बेरीज म्हणजे पुढचा अंश, आणि अंश आणि छेदाची वजाबाकी म्हणजे त्याचा छेद. बघूया तसंच होतंय का. आता इथं 2 आणि 4 6, आणि 2 आणि 4 बेचोक 8 असं पण होऊ शकते. 2 आणि 4 6 आणि बेचोक 8. 6 आणि 8 14. बरोबर आहे. पण 6 8 48 होत आहे का? नाही, होत नाही. म्हणजे ती पद्धत नाही. पहिल्या दोघांमध्ये जर ती समजा क्रम जर लागू पडला तर लगेच पुढच्या मध्ये पण लागू पडला पाहिजे. बरेच विद्यार्थी काय करतात, पहिल्या दोघांमध्ये तुलना करताना डायरेक्ट शेवटच बघायला जातात आणि उत्तर चुकतात. आणि तुम्ही जे उत्तर चुकता त्याचं पर्यायामध्ये पण उत्तर दिलेलं असतं, तुमची चुकण्याची व्यवस्था करून ठेवलेली असते तिथं. म्हणजे तो नाही. या ठिकाणी फक्त अंशाचा विचार केला तर ह्याच्यामध्ये 4 मिसळलं आणि ह्याच्यामध्ये 4 मिसळलं. 2 आणि 4 6, 4 आणि 4 8. म्हणजे अंशामध्ये जो अंक मिसळलेला आहे तोच अंक छेदामध्ये मिसळायचा. आता या ठिकाणी 6 आणि 8 14, 8 आणि 8 16. 6 आणि 8 14, 8 आणि 8 16. त्याच्यानंतर 14 आणि 16 30, आणि 16 आणि 16 32. आणि आता इकडे बघा इथं कसं मिसळलं. सुरुवातीला 4 मिसळलं, पुन्हा 8 मिसळलं, पुन्हा 16 मिसळलं. 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32. म्हणजे ह्याच्यामध्ये पण 32 मिसळायचं आणि ह्याच्यामध्ये पण 32 मिसळायचं. 30 आणि 30 60, 62/64. उत्तर काय येईल? 62/64. 62/64. तर बघा सुरुवातीला 33 प्रश्न घेतलेले होते, यानंतर आता 59 आलेले आहेत. अजून असे प्रश्न म्हणजे महत्वाचे एक 100 प्रश्न अंकमालिकेचे. अंकमालिकेचा हा फक्त एक पहिला प्रकार आहे. अंकमालिकेमध्ये 3-4 प्रकार आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा 8वी स्कॉलरशिप, 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये जे काही अंकमालिकेवरचे प्रश्न पडले आहेत ते आपण बघणार आहोत. 5वी आणि 8वी यांचा जो स्तर आहे, 5वीचा थोडासा कमी आहे, परंतु 5वी मध्ये नवोदयमध्ये लागायचं असेल तर अवघडात अवघड प्रश्न आपल्याला सोडवले पाहिजेत. त्याच्यामुळं बुद्धिमत्ता आणि गणित जो विषय आहे तो 5वी आणि 8वी साठी मिक्सिंग मध्ये घेण्यात आलेला आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात अभ्यास केला पाहिजे. तोपर्यंत तरी 8वी साठी वेगळे व्हिडिओ तयार करणारच आहे. तरी पण 5वीच्या विद्यार्थ्यांनी 8वीचे जे काही गणित आहेत ते गणित नक्की सोडवण्याचा प्रयत्न करा. आपलं जे सुंदर चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करा. जे काही गरीब गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, शिक्षणाचे शिकावं वाटत असतं, त्यांना ही लिंक शेअर करत चला. ओके, धन्यवाद.